राज्यातील रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठे आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या माता भगिनींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहे आणि त्या माता भगिनींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्यांच्यासाठी अत्यंत मोठे आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे। तर या बैठकीमध्ये ज्या माता भगिनींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे आणि त्या माता भगिनींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले असतील अशा बहिणींसाठी अत्यंत मोठे आणि आनंदाचे 10 निर्णय घोषित करण्यात आलेले आहे। बघा, महाराष्ट्र राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठे आणि आनंदाचे 10 निर्णय लागू झालेले आहेत। सोबतच इतर योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये रेशनधारकांना देण्यात येणार आहे। त्याच्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशा अपडेट आलेले आहेत। तर बघा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा, राज्यातील रेशनधारक लाडक्या बहिणी थेट केंद्राकडून रजिस्टर आहे, त्यामुळे त्यांना पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। सोबतच रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठे आणि आनंदाचे 10 निर्णय घोषित करण्यात आलेले आहे। परंतु या लाभांचे अनुदान फक्त 3 बँकांमध्ये जमा होणार आहे आणि या रेशनधारक बहिणी फक्त 12 जिल्ह्यातीलच आहे, त्यामुळे तुमचा जिल्हा आणि तुमची बँक यामध्ये समाविष्ट आहे का ते चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, रेशनधारक लाडक्या बहिणींना देवच पावला असंच म्हणणं गरजेचं आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झालेली होती, तर त्या बैठकीमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण असा निर्णय झालेला आहे। तर या निर्णयामध्ये थेट मोदी साहेबांकडून लाडक्या बहिणींसाठी मोठमोठे लाभ सुद्धा घोषित केलेले आहेत। बघा, तुम्हाला जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता मिळणारच आहे, परंतु लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठे आणि आनंदाचे 10 निर्णय घोषित करण्यात आलेले आहेत। तर हे 10 निर्णय कोणकोणते आहेत ते तर आपण बघणारच आहोत, परंतु यासाठी काही महत्त्वपूर्ण अशा पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहे। परंतु ज्या माता भगिनींकडे ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्यांना प्राथमिक स्वरूपामध्ये या 10 निर्णयांचा लाभ दिला जाणार आहे। बघा, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे। बघा, लाडक्या बहिणींनी या अगोदर 6 महिन्यांचे पैसे घेतलेले आहेत, त्यांना 7व्या हप्त्याची चिंता लागलेली आहे, तर ही चिंता आजच संपणार आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु लाडक्या बहिणींच्या मनामध्ये सर्वात मोठा जो प्रश्न तयार झालेला आहे तो म्हणजे आपल्या अर्जाची छाननी होणार का, तर त्यावरती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे। बघा, ज्या माता भगिनींकडे ज्या लाडक्या बहिणींकडे या 2 रेशन कार्ड पैकी रेशन कार्ड असेल तर त्यांच्या अर्जांची छाननी करता येणार नाही आणि होणार सुद्धा नाही, त्यामुळे रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या माता भगिनींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे तर त्यांना पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे। सोबतच इतर लाभांचे अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे। तर लाडक्या बहिणींसाठी जे आनंदाचे 10 निर्णय घोषित करण्यात आलेले आहेत ते 10 आनंदी निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार फक्त रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी 10 आनंदाचे निर्णय घोषित करण्यात आलेले आहे, कारण ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असते त्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमीच असते, त्याच्यामुळे त्यांना सर्वात प्रथम प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर आपल्या रेशन कार्डाची KYC करायची आहे, अन्यथा तुम्हाला या 10 लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही।
नाही. बघा, कोणत्याही रेशनधारक लाडक्या बहीण योजनेचा अर्ज तपासला जाणार नाही. म्हणजे ज्या माता भगिनींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांच्या लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची तपासणी केली जाणार नाही. म्हणजे छाननी सुद्धा केली जाणार नाही. तर त्या बहिणींना पुढील 5 वर्षांसाठी थेट लाभ देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. त्यामुळे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर ते रेशन कार्ड जपून ठेवायचे आहे. त्याला लॅमिनेशन सुद्धा करून ठेवायचे आहे. कारण ह्याच रेशन कार्डवरती तुम्हाला या 10 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. तर बघा, रेशन धारक बहिणींसाठी जे 10 लाभ आलेले आहेत त्याच्यामधला दुसरा लाभ बघा, सर्व लाभ अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे. बघा, रेशन धारक बहिणींच्या खात्यामध्ये सर्वात प्रथम लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमाच केला जाणार आहे. त्याच्यानंतर उर्वरित लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमाच केला जाणार आहे. त्यामुळे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्या खात्यामध्ये 7वा हप्ता सर्वात अगोदर जमाच केला जाणार आहे. परंतु याच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण अशी पात्रता आहे, सोबतच कागदपत्रे आहेत, ते सुद्धा ऐकणं गरजेचं आहे. सोबतच रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी जो तिसरा लाभ आलेला आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, ज्या रेशनधारक बहिणीला मागील 6 महिन्यांचे पैसे आलेले नसतील, बघा राज्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये मागील 6 महिन्यांचे 9,000 रुपये जमा झालेले नाहीत. परंतु रेशनधारक बहिणी असतील तर त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनसाठी 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे. सोबतच रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी जो 4था लाभ आलेला आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर बघा, 4थ्या लाभामध्ये काय सांगितलेलं आहे की रेशनधारक लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून मोफत शिलाई मशीन योजना आलेली आहे. ज्या माता भगिनींना या योजनेचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे. त्यानंतर त्यांचा फॉर्म पात्र ठरल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये 15,000 रुपये इतकी रक्कम शिलाई मशीन खरेदीसाठी दिली जाणार आहे. सोबतच रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी 5वा लाभ सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, 10 लाभ आलेले आहेत, 10 लाभ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे. खास करून रेशनधारक बहिणींनी या नियमांचं पालन करायचं आहे. बघा, रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी जो 5वा आनंदी निर्णय आलेला आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, राज्यातील रेशनधारक लाडक्या बहिणींना धुरामुळे होणारा त्रास बंद करण्यासाठी शासनाने मोफत सौर चूल योजना सुद्धा आणलेली आहे. ज्या माता भगिनींना सौर चूल या योजनेचा अर्ज करायचा आहे त्यांनी सुद्धा काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. परंतु व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. सोबतच रेशनधारक बहिणींसाठी जो 6वा आनंदी निर्णय आलेला आहे तो निर्णय सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, राज्यातील रेशनधारक लाडक्या बहिणींना स्वतःचा उद्योग करता यावा या दृष्टिकोनातून मोफत पिठाची गिरण या योजनेचे अर्ज सुद्धा सुरूच करण्यात आले आहे. तुम्हाला मोफत पिठाची गिरणी या योजनेअंतर्गत तब्बल 20,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे. बघा, शिलाई मशीन असेल, पिठाची गिरणी असेल, अशा योजना राज्यातील रेशनधारक लाडक्या बहिणी, अपंग महिला, विधवा महिला यांच्यासाठी सर्वात प्रथम प्राधान्य देऊन या योजनांचा लाभ दिला जात असतो. सोबतच राज्यातील रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी जो 7वा आनंदी निर्णय आलेला आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, राज्यातील रेशनधारक लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षाला 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. बघा, तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी प्रत्येक वर्षाला मोफत 3 गॅस अन्नपूर्णा योजनेमार्फत दिले जाणार आहे. सोबतच 3 लाभ राहिलेले आहेत ते 3 लाभ सुद्धा झटपट बघून घेऊयात. परंतु हे पैसे कोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहेत, सोबतच कोणत्या जिल्ह्यांना सर्वात प्रथम प्राधान्य देण्यात आलेले आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. बघा, 8वा आनंदी निर्णय सुद्धा
अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, राज्यातील रेशनधारक लाडक्या बहिणी शेतकरी असतील किंवा गावाकडील भागामध्ये राहत असतील किंवा काही माता भगिनींना जमीन नसेल तर त्यांना शेळीपालन योजनेअंतर्गत तब्बल 87,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे। त्यानंतर तुम्हाला 10 शेळ्या आणि 1 बोकड खरेदी करायचा आहे। बघा, लाडक्या बहिणींसाठी रेशनधारकांसाठी महत्त्वपूर्ण असे लाभ सुद्धा घोषित करण्यात आलेला आहे। सोबतच जो 9वा लाभ आलेला आहे तो लाभ सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, रेशनधारक लाडक्या बहिणींचे शिक्षण थोडेफार झालेले असेल तर त्यांच्यासाठी मोफत झेरॉक्स मशीन योजना सुद्धा आलेली आहे। बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सरकारकडून मोफत झेरॉक्स मशीन सुद्धा दिली जाणार आहे। परंतु या योजनेचा अर्ज पंचायत समिती असेल, समाज कल्याण ऑफिस असेल किंवा ग्रामपंचायत असेल यामध्ये तुम्हाला करायचा आहे। त्यामुळे जे 12 जिल्हे आलेले आहेत तर त्या 12 जिल्ह्यातील महिलांनी या गोष्टी करायच्या आहेत। सोबतच रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी शेवटचा आणि महत्त्वाचा जो आनंदी निर्णय आलेला आहे तो सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, रेशनधारक लाडक्या बहिणींना स्वतःचे घर नसेल किंवा त्यांचे घर खराब झालेलं असेल किंवा त्या बहिणी भाड्याने राहत असतील तर त्यांना सर्वात प्रथम प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत घर बांधणीसाठी 1,20,000 इतकी रक्कम जमाच केली जाणार आहे। सोबतच रेशनधारक लाडक्या बहिणींना स्वतःची जागा नसेल तर त्या जागेसाठी 1,00,000 रुपये शासनाकडून अनुदानाच्या स्वरूपामध्ये दिले जाणार आहे। परंतु या 10 लाभांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे महत्त्वपूर्ण अशी पात्रता असायला पाहिजे। बघा, पात्रतेचे फक्त 3च मुद्दे आहेत। जर तुम्ही या 3 मुद्द्यांमध्ये बसत असाल तर तुम्हाला या 10 निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर बघा, पात्रतेचा जो पहिला मुद्दा आलेला आहे तो म्हणजे तुमचे उत्पन्न सरासरी 2,50,000 रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे। सोबतच तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य सरकारी नोकरीला नसला पाहिजे, कोणताही सदस्य सरकारी पेन्शन घेत नसावा, कोणताही सदस्य परमनंट कारखान्यामध्ये कामगार नसावा आणि शेवटची पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी टॅक्स भरत नसावा, तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे आणि तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये या 10 निर्णयांचा लाभ घेता येणार आहे। सोबतच रेशनधारक लाडक्या बहिणींना जर या 10 निर्णयांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रे सुद्धा असायला पाहिजे। बघा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, उत्पन्नाचा दाखला असायला पाहिजे। सोबतच तुमच्याकडे जातीचे प्रमाणपत्र, सोबतच तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य सरकारी टॅक्स भरत नाही त्यासाठी सुद्धा प्रमाणपत्र असायला पाहिजे। सोबतच ज्या माता भगिनी विधवा असतील तर त्यांच्याकडे विधवा सर्टिफिकेट, सोबतच ज्या माता भगिनी अपंग असतील तर त्यांच्याकडे अपंगाचं सर्टिफिकेट, सोबतच जे दैनंदिन जीवनामध्ये वापरले जाणारे कागदपत्रे आहेत ते कागदपत्रे सुद्धा असायला पाहिजे, तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। परंतु या 10 लाभांसाठी अर्ज कसा करायचा आहे, अर्ज कुठे करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा, मोफत शिलाई मशीन योजनेचा ज्या माता भगिनींना अर्ज करायचा असेल त्यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे। सोबतच ज्या माता भगिनींना पिठाची गिरण या योजनेचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी समाज कल्याण, बाल विकास आणि पंचायत समितीमध्ये करायचा आहे। सोबतच ज्या माता भगिनींना घरकुल योजनेचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी गावातील ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये सुद्धा अर्ज करायचा आहे। बघा, 10 लाभ आलेले आहेत। या 10 लाभांची माहिती अगदी मुद्देसूद दिलेली आहे, परंतु 3 बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक म्हणजे पोस्ट पेमेंट बँक आणि तिसरी बँक म्हणजे ग्रामीण क्षेत्रामधील सर्व बँका। परंतु याच्यामध्ये तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं फक्त 12 जिल्ह्यातील याद्या सुद्धा आलेल्या आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यांमध्ये या 10 लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। बघा, याच्यामध्ये मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, सोबतच बुलढाणा आहे, नागपूर आहे, परभणी आहे, हिंगोली आहे, यवतमाळ आहे। बघा, अशा पद्धतीने या 6 जिल्ह्यांमध्ये या 10 निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच धुळे आहे, पुणे आहे, सातारा आहे, सांगली आहे, बीड आहे आणि औरंगाबाद आहे। बघा, या 12 जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा
असेल तर तुम्हाला सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा सर्व माहिती अगदी मुद्देसूद दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।